हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. सायराज किचन कहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत कोकणी पद्धतीचा असा वालाचा बिरडा. चला तर मग वळूया रेसिपीकडे. गॅसवर कढई गरम करण्यात ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्यामध्ये 3 बळी तेल टाकूया. तेल असं छान कडकडीत तापलं की त्यामध्ये लसूण पाकळ्या चेचून टाकलेल्या आहेत. नंतर 1 चम्मच जिरे, 1 चम्मच मोहरी व बारीक चिरलेला कांदा. कांदा 5 मिनिट सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कढीपत्त्याची पाने 5-6, एक बारीक चिरलेला टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये पावडर मसाले टाकूया. 1 चमच हळद, 1 चमच धने पावडर, घरचं लाल तिखट 2 चमच, काश्मीरी मिरची पावडर अर्धा चमच, इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे. वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मटर मसाला 1 चमच व गरम मसाला 1 चमच टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचा आहे. वाटण शिजण्यासाठी थोडं पाणी घालून पुन्हा मिक्स करून घेऊया. दोन मिनिट झाकण ठेवून वाटण शिजून घेऊया. वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. नंतर त्यामध्ये बिरडा, वांग, बटाटा टाकून भाजी पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे. व चवीनुसार मीठ. पुन्हा भाजी मिक्स करून घेऊया. थोडं गरम पाणी घालून भाजी 15 ते 20 मिनिटं शिजून घ्यायची आहे. पंधरा ते 20 मिनिटांनंतर भाजीचं झाकण काढून घेऊया. बघा तर आपली भाजी किती छान झालेली आहे. चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.